राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। ताई, परवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। खरं तर हिंजवडी आयटी पार्क अक्षरशः म्हणजे हिंजवडी वॉटर पार्क आहे का अशी परिस्थिती झालेली होती। या सर्व गोष्टींकडे कसं बघताय? एक लक्षात घ्या, यावेळी पाऊस मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि तो आला जरी असले तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका असू द्या का कुठली पुणे महानगरपालिका असू द्या, इथे कुठेही लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक नाहीत। त्यामुळे संपूर्ण कारभार हा प्रशासनाच्या अधिकारात आहे। प्रशासनाने वेळोवेळी जी पावसाळ्यापूर्वीची पावसाळी लाईन साफ करणं असते, नाला सफाई असते, या सगळ्या गोष्टी प्रायोरिटीवर होणं गरजेचं होतं। जसं हिंजवडीचं तुम्ही सांगताय की आयटी पार्कचं वॉटर पार्क झालं, तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे। त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्हाला ह्या गोष्टीचा अंदाज आला पाहिजे होता। ठीक आहे, नगरसेवक नाही आहेत, परंतु आयुक्त साहेब आहेत, त्याच्यानंतर विविध कमिटीचे सगळे अधिकारी वर्ग आहेत, त्यांनी या पावसाळी लाईन असेल, नाला सफाई असेल, स्वच्छता असेल, या खूप करणं गरजेचं होतं। त्या केलेल्या नाहीत, त्याच्यामुळे हा कारभार दिसून आलेला आहे। त्याच्यामुळे हा जो काही वॉटर पार्क केले याची कारणे मात्रा नोटीस निश्चितच आयुक्तांकडे मागितली जाईल। कारण का तुम्ही जर नाले पावसाळी लाईन्स असतील, नाले सफाई ज्या केल्या आहेत, मग त्या ही जी काही पाऊस जोरात पडलेला आहे तर तुंबल्या कशा काय? कारण का हे तुमतं कधी, जेव्हा तुम्ही त्याची साफसफाई केली नसेल तर। जर 15 दिवस आधी किंवा महिनाभर ही जर नाले सफाई किंवा ड्रेनेज लाईन सफाई किंवा पावसाळी लाईन सफाई झाली असती तर हे जे जोरात पाऊस आलेला आहे हे पाणी वाहून गेलं असतं। याच्यामध्ये प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे आणि त्यांना याविषयी जाब विचारला जाईल। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट खरं तर पुण्याचे जे पालकमंत्री अजित पवार असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन करावं आणि तिथल्या ड्रेनेज लाईनमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप केला आहे। एक लक्षात घ्या, जे प्रशांत जगताप बोलत आहेत निश्चितच पुण्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। परंतु या माजी महापौर असलेले प्रशांत जगताप यांना माहिती आहे कारभार कोण करतं, तर पुणे महानगरपालिका करते। सर्वस्वी जो विषय आहे हा आयुक्तांच्या अधिकारात येतो। तर तुम्हीही लोकप्रतिनिधी म्हणून होता, तुम्हीही माजी उपमहापौर होतात, तुम्ही याचा पाठपुरावा का नाही केला असं विचारलं तर गैर राहणार नाही। सर्वस्वी जबाबदार अजितदादा किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांना ठरवून चालणार नाही। जेव्हा पाऊस आला, जेव्हा तुंबलं, तर निश्चितच तुम्ही प्रश्न विचारू शकता। म्हणूनच मी आधी सांगितलं, याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन, महानगरपालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सर्व अधिकारी आहेत, त्यांना विचारण्यात येईल। परंतु ते पाणी, लक्षात घ्या, ते पाणी साचून राहणार नाही। जो काही तुफानी वादळी पाऊस आला, अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे ते साचलं आणि जवळजवळ जो पाणी वाहून जायला अर्धा तास पाऊण तास पाहिजे होता, तो पावसाळी लाईन साफ झाल्या नसल्यामुळे 2 आणि 4 आणि 5 तासाच्या अंतराने वाहून घेऊन रस्ता क्लिअर झालेला आहे। त्याच्यामुळे नुसती टीका करण्यापेक्षा आपण शहराचे लोकप्रतिनिधी आहोत, त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि काय तुम्हाला अपेक्षित होतं किंवा तुम्ही याआधी त्याचे पत्र किंवा निवेदन चर्चा करू शकत होता। झाल्यानंतर कोणी टिप्पणी करेल तरीसुद्धा याला प्रशासन जबाबदार आहे। महानगरपालिकेला याची विचारणा केली जाईल। ताई, राष्ट्रवादी 26वा वर्धापन दिन आता परवा साजरा करत आहे। दोन्ही बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्रित येतील असं अमोल मिटकर यांनी वक्तव्य केलं आहे। त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघताय तुम्ही? नाही, त्यांनी एक कार्यकर्ता येतो आणि त्यांनी एकत्र राष्ट्रवादीमध्ये दोन्ही भाऊ बहिणीबरोबर नेते म्हणून काम केलेले, कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून त्यांनी त्याचं मत सांगितलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादी कधी येणार कधी नाही येणार खरंच आम्हाला माहीत नाही, पण ते जर एकत्र आले तरीही आमचे जे माननीय अजितदादा जो आम्हाला आदेश देतील तो आदेशाचा झेंडा घेऊन आम्ही पुढे चालत आहोत। हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर रस्त्यावरती जे पाणी साचलं त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आहे अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन नागेश सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।